इथे पहिल्या इनिंग मधली तुमच्या समोर राईट ऑन द विकेट गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्लोअर बन आपण पाहू शकाल अतिशय चांगला फटका देखील होता डिप्लॉंग ऑफ मधून. नक्कीच चेंडू जाईल सी मारेच्या बलीकडे. पंचाचा इशारा येतो 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर चांगला चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. जयेश मैदानामध्ये 400च्या स्ट्राईक रेट खेळण्यासाठी पसंती देत आहे. दोन्ही संघ खूप मोठे मोठे संघ आहेत. जर एका बाजूने विचार केला उसरली संघाचा, जयेश डांगरकर असेल, हनुमान बोलाडे असेल, सचिन बोलाडे असेल, अजय डांगरकर असतील, खूप मोठी बॅटिंग लाईनअप देखील त्यांच्या वाट्याला आली आहे. त्यानंतर आपण आंबिवली संघाचा अण्णा असेल, निलेश असेल, करण घनसरकर, नितीन पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू स्वीप करायचा होता. लेगबीपूरची अपील देखील केले गेली होती, मात्र कदाचित ऑफस्टंपला या ठिकाणी मिस देखील केलं जात आहे. एकूण संघाची धावसंख्या तुम्हाला फलिकावर पाहायला मिळतील. तर नक्कीच एका धावेने संघ पुढे जाऊन पोहोचेल तो 5 या धावसंख्या फलकावर. तर नक्कीच जाऊया आपण मैदानामध्ये. तुम्हाला पाहायला मिळते धावसंख्या ऑन बोर्डवर तब्बल 5 धावा. 5 धावा तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क गोलंदाज तयार. स्ट्रायकर इन कडे सचिन आलेत. शॉर्ट लाईन वर चेंडू होता. ही खासियत या गोलंदाजाची, गुडला स्पॉटवरील चेंडू टेकअप नक्कीच करत असतात, परंतु यावेळी शॉर्ट लाईन वरील वापर केला. पहिल्या 2 चेंडूची लाईन वेगळी होती, परंतु इथून तिसरा चेंडू शॉर्ट लाईन वरील केला होता. मात्र पुलचा फटिका यावेळेस खेळण्यासाठी ऑप्शन देखील होता. एकतर तुम्ही अपर कट देखील या चेंडूला खेळू शकता. 2 ऑप्शन तुमच्या समोर असतात, परंतु इथून निर्धाव चेंडू राऊंड विकेट आले. 31 वेगाने चेंडू फेकला गेला होता. डीप काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी चाचपडता थोडासा वेल घेतला चेंडू उचलण्यासाठी. याचा फायदा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून इथून उचलला जातोय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला देखील पाहायला मिळाली. 2 धाब्याने संघाचं ऑन बोर्डवर अद्यापर्यंत जाऊन पोहोचतील ते 7 धाबा. 7 रन ऑन बोर्डवर. सुरुवात दमदार होताना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. चौकाराने सुरुवात झाली होती या इनिंगची, मात्र इथून ती सातत्य देखील मैदानाला टिकवलं जाईल का? हा चेंडू फटका केल्याचं तर शॉटला रिलीज करता आलं नाही. पुन्हा एकदा लेंबीपूरच्या अपील वारंवार देखील केली जाते. उत्साह जरूर होता करण गोलसलकरचा, मात्र पंचा विनोदची पाठ आहे यांना अजिबात सत्य देखील लाभवलं नाही. इथून आणखी एक धाव लेग्स बायच्या स्वरूपाने होईना सांगी कोट्यामध्ये ही धाव जोडली जाईल. फलंदाज सचिनच्या मात्र इथून हा चेंडू निर्धाव जोडला जाईल. एकूण धावा तुम्हाला पाहायला मिळतील त्या 8 धावा. अखेरचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. अद्यापर्यंत करण चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवर मार खाल्ला होता, मात्र इथून अतिशय देखणा फटका, ताकदीने नजाकत देखील. चेंडू डीप फाईन लेगला गेलाय. 6 धावेसाठी षटकार. तर नक्कीच एकूण धावसंख्या फलकावलं तर 14 धावा. काय सुरुवात झाली मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतरच्या अखेरच्या चेंडूवर षटकारानं शेवट गोल केला जयेशनं. दुसरा नक्कीच आपण दुसरा एंड गोलंदाजी मार्कवर येतील आंबेली संघाकडून. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. तर अनंत गजाडे अर्थात अण्णा या नावानं सुप्रतिष्ठित असणारा हा खेळाडू इथून राईट आर्म विकेट राईट आर्म राऊंड विकेट आलेत गोलंदाजीसाठी. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चेंजेस तुम्हाला पाहायला मिळते. इथून सेकंड पॉवर प्ले अर्थात 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बंधनात तुम्हाला पाहायला नक्कीच बंधनातून बाहेर नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत, मात्र इथून कशा रीतीने गोलंदाज होईल. पहिल्या षटक मागणं पडत असताना उलटा स्वतः वापर केला, फक्त दिशा दिली होती. डिमिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, मात्र इथून आपण पाहू शका सिंगल जोडली जाते आणि नक्कीच सिंगल वर देखील समाधान व्यक्त केले जाते. दोन्ही सेट फलंदाज मैदानात तुम्हाला पाहायला मिळतील.
थोडेसे शांत क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते उसरली संघाच्या माध्यमातून आणि क्रिकेट अनेक वेळा त्यांच्या माध्यमातून तुम्ही देखील पेश करताना पाहिलं असेल आणि आज देखील ती शांत सुरुवात मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. खराब चेंडूला पनिशमेंट देणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान करणं हे खेळाडूची ओळख आहे. म्हणून तो जयेश डांगरकर आज ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील एक श्रीमंत खेळाडूमध्ये याची गणना केली जात असते. त्यावेळेस रिव्हर्स अटेंड केला होता. चेंडू फेकण्या अगोदर तुमच्या ऍक्शन मध्ये आल्या होत्या. आउटफील्ड खूप तेज आहे. नक्कीच चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. काय फलंदाजी आहे. जसं गोलंदाजाचा चेंडू रिलीज जर की केला नव्हता तेव्हाच आपले ऍक्शन जणू का मनामध्ये ठाणलं होतं. चेंडू कसा येऊ द्या यावर रिव्हर्स अटेंड करायचाच आहे आणि तो रिव्हर्स यावेळेस अटेंड सक्सेसफुली देखील केला गेलाय. संघ जाऊन पोहोचला अद्यापर्यंत 19 धावा ऑन बोर्डवर. दुसरं षटक मार्गग्रस्त असताना तुम्हाला देखील पाहायला मिळत आहे. राऊंड विकेट गोलंदाजीसाठी अनंत गाताडे पुण्यात तयार. खुल्या टप्प्याचा हा चेंडू होता. पंचाने लाईन देखील पाहिली, लेन देखील पाहिले. ऑफस्टिकच्या जवळ चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो जयेश बाल बसावला देखील जाता नशिबाची साथ देखील थोडीशी मिळते. थोडीशी लाईन चुकीची होती परंतु लेग चांगली होती. निर्धाव चेंडू देखील मिळेल परंतु आपल्या 7 चेंडू मध्ये एक निर्धाव चेंडू देखील खूप महत्वाचा असतो. तो यावेळेस महत्वपूर्ण चेंडू देखील फेकला गेलाय गोलंदाज आनंदाच्या माध्यमातून. शॉर्टपिच चेंडू होता. बॉटमहॅटचा वापर केला. फक्त दिशा दिली. वेगाने 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला जस्ट देखील केले गेले. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच निघाले. 2 धावा देखील ताबडतोबपणे पूर्ण देखील केल्या गेल्या. चांगली भूमिका आहे फलंदाजाच्या मैदानामध्ये. शांत क्रिकेट त्यांच्या माध्यमातून तुम्हाला देखील पाहायला मिळेल. 19 धावा ऑन बोर्डवर तुम्हाला देखील पाहायला मिळतात. 21 धावा. आणि असं देखील म्हणतं की एखाद्या आपण आक्रमक खेळाडूचे फॅन्स खूप असतात आणि जयेश डांगरकर यांचे देखील खूप फॅन्स फॉलोअर्स आहेत तुम्ही पाहिले असेल आणि ज्यामध्ये अव्वल क्रमांकाचे फॅन तुम्हाला कल्पेश पाटील यांना देखील पाहायला मिळत असेल. परंतु हा चेंडू स्वीप केला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र चेंडूची प्रतीक्षा करत बसल्यात. एक धाव जरूर पूर्ण केले गेल्या. तुम्हाला दुसरी धाव एकेरीला जर दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिली धाव वेगाने घेणं खूप महत्वाचं असतं आणि तो वेगाने धाव जर घेतली तर इतका वेळ लावता की या एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट देखील केलं जाईल. एकेरी धावेने संघ देखील पुढे सरकलं जाईल. अद्यापर्यंत उसरले बुद्रुक संघ ज्याची टोटल धावा अद्यापर्यंत धावसंख्या फलकावर आल्या त्या 22 धावा. दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू घेऊन आलेत गोलंदाज. सरळ बॅटने केलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंगनला मात्र इथून चुकी करतात. बॉडीला बॅलन्स करता आलं नाही. चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. नक्कीच पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानात संपलाय. तर नक्कीच आपण ज्यांच्या अतुतेने वाट पाहत होतो मित्रांनो आणि एक यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहेत आणि खूप मोठे व्यक्तिमत्व अर्थात प्रभुदास भोईर उर्फ अण्णा या नावाने सुप्रसिद्ध असणारे एक उद्योजक आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना मित्रांनो जोरदार टाळ्यांना स्वागत करा मान्यवरांचा. या स्पर्धेची खूप मोठी हस्ती आहे आणि आमच्या व्यासपीठावर त्यांचं शुभ आगमन झालंय. ते अर्थात प्रभुदास भोईर उर्फ अण्णा आणि त्याच्या सर्व सहकार्यांचा पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून आपल्या सर्वांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नक्कीच ते सामन्याचा आनंद देखील घेतील. मैदानामध्ये जाणं देखील तितकं महत्वाचं असेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या तर 14 धावा. दुसऱ्या षटकामध्ये देखील तुम्हाला 12 धावा येताना पाहायला मिळाल असेल. टोटल 2 षटक संपलेत. 12 चेंडू फेस देखील केले आणि एकूण टोटल ऑन बोर्डवर आले त्यापर्यंत 26 धावा. 13.00 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तो करण गंचलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेत. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील. इथून राईट मोर द विकेट नेहमी येत असतात. राऊंड विकेटने देखील येत असतात. शॉर्ट पिच चेंडूचा काय फटका आहे. अतिशय देखणा स्ट्रोक. नक्कीच चेंडू जाईल. इथून सीमा पलीकडे 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. हॅलो डीजे मास्टर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
आणि डे क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रभुदास भोईर अर्थात अण्णा भोईर खिडूकपाडा यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सहकार्यांचं आम्ही जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. नक्कीच फलंदाजी देखील तुम्हाला अफलातून पाहायला मिळत आहे. कलाईचा वापर केला, बॉटमहँडचा वापर पुन्हा एकदा देखील केला गेलाय. दुसरे धावेसाठी निघालेत आणि इथून तुम्ही पाहू शकाल 2 धावा देखील वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. या 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल अद्यापर्यंत 32 या शुभांकापर्यंत 32 धाबा तुम्हाला पाहायला मिळतात. एका मोठ्या लक्ष्यासाठी देखील सज्ज झाल्यात आणि सलामीला गेलेली जोडी मैदानामध्ये आपलं तळ ठोकून बसलाय. जर इथून अद्यापर्यंत मोठी धावसंख्या इथून जमावण्यात या दोन्ही खेळाडूंना यश मिळालं तरी खूप मोठी पार्टनरशिप देखील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय 32 वर. शॉर्टपिट लाईन वरील चेंडू मोठा फटका जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतात त्या ठिकाणी, मात्र इथून अप्रतिम झेल देखील एका हाताने झेल टिपला गेला. आजच्या दिवसामध्ये काय फिल्डिंगचा एफर्ट दाखवलाय सर्व क्षेत्ररक्षकांना. डीजे डीजे मास्टर मित्रांनो, आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये एक दमदार क्रिकेट स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून 2018चा जर विचार केला तर 2018 गेल्या वर्षी निश्चित स्वरूपात ज्यांना रायगड जिल्ह्यातील डे स्पर्धेचं सर्वोत्कृष्ट प्रथम 1 क्रमांकाचं आयोजन म्हणून ज्यांचं आयोजन आपण घोषित केलं ते खऱ्या अर्थानं आज इथे आलेले शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश राज्य अध्यक्ष सन्मान्य प्रभुदास सेठ भोईर साहेब खिडूकपाडा आणि त्याचबरोबर खिडूकपाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आदरणीय श्री प्रभाकर उलवेकर साहेब यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपला आम्ही जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा यांच्या वतीने स्वर्गीय बाबू हाशा पाटील स्मृती चषक 2018 या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक पुन्हा एकदा इथे सहर्ष स्वागत करत आहोत. ओटू वैभव भोपी. थँक्यू महागुरू एमडी गडके सर. मैदानामध्ये आपण सर्वांना घेऊन जातो. एकूण धावा ऑन बोर्ड वर पहिला हादरा जरूर मिळालाय, परंतु चांगली संघाची पायाभरणी करून दिलाय, एक प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय आणि चांगला वेग जमावून दिलाय. आणि आता मात्र इथून संघाचा डाव सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये अजय डांगरकर हा देखील खूप मोठे खेळाडू आहे आणि मोठे मोठे विक्रम देखील याच्या नावावर असताना दरम्यान हा चेंडू मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून सलामीवीर जोडी निस्त नाबूद होत असताना बॅक टू बॅक दुसरी सफलता. डीजे सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत. त्यांची पार्टनरशिप तुम्हाला मैदानात पाहायला मिळाले. तब्बल 32 धावांची खूप मोठी साजेदारी देखील झाली होती. मात्र इथून दोन्ही फलंदाज नवके आहेत. सेट होण्यासाठी थोडंसं वेळ देखील घेतील मैदानामध्ये, परंतु अजय डांगरकर कोण विसरेल 9 चेंडूमध्ये अर्धशतकी केली होती अर्थात चिंचवलीच्या मैदानावर. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये देखील खूप वेगवान अर्धशतक देखील आम्ही पाहिलं होतं. तदनंतर विजंब्याच्या मैदानावर आकाश तारेकरला 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगातार देखील पाहिलं होतं. विचारात पाडलं होतं त्या मैदानावर देखील. तशा मोठ्या खेळ आठवावे लागतील आणि आपल्या संघाचा डाव सावरावा लागेल, कारण की अंगबिली संघ देखील खूप ताकदवान संघ आहे, चांगला फॉर्म मध्ये आहे. नुकताच पार पडलेला आपण गौरी स्पर्श नेवालीच्या मैदानावर देखील हा संघ सुपर 4 मध्ये तुम्हाला जाताना पाहिलं असेल. दिशा देण्याचा प्रयत्न होता. तुम्ही इथून अनिलला पाहिलं असेल. एका धावेचं योगदान देत असताना या चेंडू मागे संघ जाऊन पोहोचेल. तब्बल 2 फलंदाज बाद असताना 33 धावा ऑन बोर्डवर लागत असताना फलंदाजी करणाऱ्या उसरली बुद्रुक संघाच्या सुरुवात तर दमदार झाली होती, परंतु सातत्य मैदानात टिकवता येईल का हा देखील या क्षणात इथून प्रश्नचिन्ह तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये अर्थात आले होते 14, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या होत्या आणि त्याबद्दल चांगली धावसंख्या फलक सजवत असताना आमचे स्कोरर मित्र माहिती देत असताना संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 2 बाद 33 वर. क्षेत्ररक्षक झालं तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र 30 या सर्कलच्या बंधनातून लगत देखील 5 क्षेत्ररक्षक देखील तुम्हाला पाहायला मिळेल जे जागता पहारा देतात या मैदानावर आणि आपल्या संघाची धावसंख्या वाचवण्यासाठी देखील तुमचा त्यांच्या अटोनाट प्रयत्न तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत असताना करण
हा चेंडू तुम्ही पाहू शकाल इंचविन पद्धतीचा चेंडू होता या नक्कीच जाता जाता आपली ओळख पटवून दिली. शॉर्टअपील लाईन वरील चेंडू असे फेकत असतात की फलंदाजाला इथून चेंडू रिलीज करण्यासाठी शॉटला रिलीज करण्यासाठी खूप व्यत्यय देखील येत असतो. एकूण आपण पाहू शकाल 3 षटकं संपलेत. करणची वैयक्तिक 2 षटकं हाताळले त्या गोलंदाजांना 2 सफलता देखील करणला मिळाल्यात. या षटकामध्ये आपण धावा खर्च केले 7, तब्बल 2 षटकं 21 धावा 2 विकेट तब्बल आणि त्यामध्ये अनंतानं देखील एक षटक हाताळलं. 12 धावांचं ते षटक होतं. सफलता कोणती नव्हती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर आले तर 33 धावा 11.00च्या सरासरी नटीच आहे. जय हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान. जय हनुमान क्रिकेट संघाचं आयोजन लय छान. बाबू हशा पाटी स्मृती चषक भोकर पाडे गावान. 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 नक्कीच अप्रतिम स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर देखील पाहू शकाल. अण्णांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली देखील आपण एक खूप मोठी क्रीडा शृंखला दरवर्षी पाहत असतो आणि मैदानामध्ये जाणं देखील तितकं महत्वाचं. ही देखील सामने तुम्हाला खूप मोठे पाहायला मिळत असताना गोलंदाजी मार्कवर शॉर्टअपील लाईन वरील चेंडू होता. नक्कीच बॉटम हँडचा वापर करता आला नाही. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी केला जातोय. 33 धावांवर संघ अडचणीमध्ये तुम्हाला सापडतोय. अखेरचा षटक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे गुणलेखक मित्र सोमनाथ पाटील आपण स्टेजवर यावं. चिपले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच धनंजय दादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. यावं स्टेजवर आपलं स्वागत आहे. नक्कीच निखिल आले 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. परंतु कशा रीतीनं त्यांचा खेळ मैदानात होईल. गोलंदाजी मार्कवर असताना धावा रोखणं देखील खूप मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला धावा जमवायच्या देखील आहेत. मिस्ट्रामिंग आहे स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू मागे. नक्कीच एफर्ट देखील मिळत नाहीये. तत्पूर्वी पुन्हा एकदा केली जातील 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील तुम्हाला तेज पाहायला मिळाले. 3ऱ्या धावेसाठी निघाले होते पण नकार देतात या ठिकाणी. इथून 2 धावेने संघाचं समीकरण नक्कीच पुढे सरकलं जाईल. एकूण टोटल अद्यापपर्यंत बोर्डवर संघ जाऊन पोहोचेल तो 35 धावांवर. अजय डांगरकर खूप वेल घेतलाय. तब्बल अद्यापपर्यंत 6 चेंडू फेकले गेलेत. स्ट्रायकर एंड कडे येण्याची प्रतीक्षा करतात आणि इथून मित्र म्हणजे आंबेली संघासाठी एक सुखद गोष्ट असेल. जोपर्यंत अजय डांगरकर नॉन स्ट्राईक एंडवर उभे राहतील त्याला माहिती की मोठे मोठे स्ट्रोकला आपण इथून वाचवू शकतो. परंतु अनिल देखील कुछ कम नाही. हा चेंडू जमिनीलगतचा वेगवान फटका होता. क्षेत्ररक्षक डिप्लॉंग ऑफ मध्ये पोहोचतायत त्या ठिकाणी मात्र एक सिंगल दुसरे धाव घेण्याचा धाडस देखील दाखवत नाहीये. अजय या क्षणाला इथून आपल्याकडे जास्तीत जास्त स्ट्रायकर ठेवण्याचा प्रयत्न देखील करतील. आज ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये छोटा आकाश तारेकर या नावानं सुप्रसिद्ध असणारा खेळाडू तुम्हाला देखील स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळेल. मात्र एकूण धावा अद्यापर्यंत जोडल्या गेल्या 36 धावा. धावांचा वेग देखील वाढवावा लागेल. कुठे ना कुठे आपण पाहू शकाल. या षटकामध्ये देखील अद्यापर्यंत गोलंदाजी चांगली झाली. पहिल्या 3 चेंडू मागे या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी जरूर केल्या ज्यामध्ये 3 धावा फक्त अद्यापर्यंत खर्च करत असताना मोठा फटका खेळायचा होता. मिसचा मिक्स झालं. बॉटम एंडला चेंडू लागतोय. चुकी करत नाही आणि ज्या विकेटची गरज होती तो अजय डांगरकर स्वस्तात परत असताना डीजे मार्शल इथे थांबतो. सोमनाथ पाटील वाजे. सोमनाथ पाटील आपण षटक संपल्यानंतर पंच म्हणून मैदानामध्ये जायचे आहे. सोमनाथ पाटील वाजे आणि साजन फुलोरे यांनी लगेचच मैदान सोडून आता स्टेजवर यायचे आहे. आपल्या परम मित्रांचं इथे आगमन झालेलं आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहे आणि डे क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक रायगड जिल्ह्यातील आदरणीय प्रभुदास अण्णा भोईर साहेब यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक किती शुभेच्छा. नक्कीच खूप स्वस्तामध्ये विकेट गमावले. अजय इतकं स्वस्त खेळाडू नाहीये परंतु आज या सामन्यापुढे महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याचा खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळत नाहीये. आणि नेहमी आपल्या मोठ्या मोठ्या खेळातून प्रेक्षकांचे मन देखील जिंकत असतो. एका बाजूला निलेश असतील अण्णा असेल त्यामध्ये करण गलसुरकर देखील असतील अतिशय खूप फॉर्म मध्ये देखील आहेत. हा चेंडू पंचाने लाईन लेन दिशा सर्व काही पाहिले. इट इज अ वाईट बॉल. साजन फुलोरे आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना वाईट चेंडूने संघ जाऊन पोहोचेल तो त्यापर्यंत 37 धावांवर. अनिल वैयक्तिक 4 चेंडू 4 धावांचं योगदान. 1 चेंडू डॉट देखील केले गेले त्यांच्या माध्यमातून. मोठा फटका केल्याचा होता. चेंडू हवेमध्ये बराच वेळ दिसतोय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. चेंडूला जज देखील करतायत आणि फलंदाज अनिल याच्या खेळीचा अंत होत असताना
अद्यापर्यंत अखेरचा चेंडू शिल्लक असेल. काय गोलंदाजी केली आहे निखिलनं. मित्रमंडळी हा चेंडू शॉटला रिलीज केला होता परंतु इथून टायमिंग जज करता आलं नाही. चेंडू लांबी जास्त पसंती देण्याऐवजी उंचीला यावेळेस पसंती दिली आणि फलंदाज अनिल तंबूच्या आश्रयाला परतले गेले. एकूण धावा तुम्हाला जरूर पाहायला मी जरूर सांगेन. 37 धावांपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय. मात्र इथून संघाला इथून अडचणीमध्ये आणले गेल्या या षटकामध्ये. मागचे षटक जे होतं गोलंदाज करण गंचलकरचं ते देखील अतिशय देखणं षटक होतं आणि जो ब्रेक थ्रू लावला गेलाय तिथून आपण पाहू शकाल संघाला वेग देखील मिळत नाही आणि तो अद्यापर्यंत अडचणीमध्ये. हा चेंडू भीमर पंचाचा इशारा आहे. नो बॉल. नक्कीच हाईट 9चा चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. डायरेक्टली आपण पाहू शकाल. या अगोदरचे जर विचार केला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट इंडिज संघ नेहमी असे चेंडू फेकण्यासाठी ओळखला जायचा. फलंदाजांना इंजरी यायची आणि तदनंतर आपण आंतरराष्ट्रीय परिषदेवर देखील खूप नियमाचे चेंजेस केले गेले आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आज सर्व आंतरराष्ट्रीय नियम देखील पाळले जातात. एखाद्या गोलंदाजानं 2 चेंडू भीमर फेकले तर त्या गोलंदाजाला त्या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये नाही येतं मित्रांनो. त्या सामन्यामध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करण्याची अनुमती नसते आणि एक गोलंदाज तुम्हाला आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला देखील मिळाले ज्याने 2 चेंडू भीमर फेकले होते. तदनंतर त्या जागी दुसऱ्या गोलंदाज आपण देखील बोलवले होता आणि इथून एक चेंडू देखील भीमर माफ केला जात असतो. जाऊया मैदानामध्ये. सामना आपण पाहतोय. एकूण धावा आले ते 39 बाहेर. संघ अडचणीमध्ये आहे. उसरली संघाला धावा जरूर हव्यात कारण त्यांची गोलंदाजी देखील ताकदवर आहे. म्हणजे इथून गोलंदाजी मार्कवर आपण नक्कीच पाहू शकाल. थँक्स वैभव. सोमनाथ यावा आपण स्टेजवर. ओट वैभव भोपी. शॉर्टपिच चेंडू होता उंचीवर केलाय का लांबी गाठेल का क्षेत्ररक्षण अपेक्षित होते मात्र नक्की चेंडू जाईल त्यावेळेस आपण दर्जेदार षटकार. सोमनाथ पाटील वाजे आपण पंचांच्या भूमिकेत आणि साजन फुलोरे आपण यावं. साजन फुलोरे इथे पाहतो आम्ही. आमचे आयोजन कमिटी मेंबर्स आहेत रुपेश फुलोरे, साजन फुलोरे, किशोर फुलोरे, हनुमान फुलोरे, किरण म्हात्रे, त्याचबरोबर विशाल फुलोरे, संकेत म्हात्रे, अनिकेत फुलोरे, अल्पेश फुलोरे, ओमकार फुलोरे, स्वप्नील फुलोरे आणि ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा. तर मान्यवरांना मित्रांनो आपण इथे सन्मानित करणार आहोत की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाते ई सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. अंतिम षटक असणार आहे. आमचे समवेत समालोचन करण्यासाठी वैभव भोपी, हरिग्राम, त्याच्यानंतर मी महादेव गडगे चिंद्राण आणि त्याच्याबरोबर आमचे सहकारी मित्र मनोहर पाटील वाजे या खऱ्या अर्थाने समालोचकांच्या भूमिकेत. तर नक्कीच जाऊया मैदानामध्ये. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावा ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळते 45 धावा. सरासरी तर जरूर चांगले आहे. शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला होता तो षटकार खूप निर्णय देखील होता आणि तिथून आंबेली संघाला रोखण्यासाठी एका मोठ्या टार्गेटला तुम्हाला देखील सेट करावं लागेल. व्हॉट हॅपन्ड? येस, जे स्क्रीन समोर आमचे प्रेक्षक बसलेत काही खेळाडू आहेत. विकेट किपरच्या पाठीमागे जो ब्लॅक कलरचा कपडा आहे जी स्क्रीन बांधली आहे जे समोर त्या ठिकाणी प्रेक्षक बसले तिथून उठा प्लीज. जरा जो ग्रीन टी शर्ट वाला बॅट घेऊन हातामध्ये जो खेळाडू आहे मित्रांनो उठा स्क्रीन समोरून तुम्ही प्लीज. नक्कीच हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. तडम्यान रिझार मध्ये चेंडू गोलीच्या वेगानं नक्कीच सीमारेष कव्हर करतोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. अतिशय ताबडतोब फलंदाजी देखील तुम्हाला इथून धावांचा वेग वाढताना पाहू शकाल. मागील 2 चेंडू मध्ये तिथे निर्णायक 2 फटके आलेत. एक षटकार चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय. ती खूप निर्णायक होते आणि या क्षणाला आपण क्षेत्ररक्षण चेंडूची प्रतीक्षा केली होती आणि त्या कारणास्तव कदाचित आपण या चेंडूने देखील इथून थोडीशी आपली दिशा बदलली होती, वलन घेतलं होता आणि या कारणास्तव देखील तुम्हाला चौकार पाहायला मिळाला आहे. गोलंदाज निलेश घाताडे यावेळेस सज्ज असतील.
मोठा फटका केलायचा होता फलंदाजाला, मात्र इथून बॉडीला बॅलन्स करता आलं नाही, शॉटला रिलीज देखील करता आलं नाही. आणि काय आराम आहे, इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते. आणि जर इथून आपण फ्रंट फुटला आलं नाही, आपण गुडघ्याचा वापर केला नाही, जर अशा स्वरूपाने जेव्हा जेव्हा गुडल्या स्पॉटवर चेंडू फेकले जातात आणि जर तुम्ही कडे स्ट्रोकला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर अपयश आपल्या पदरी पडेल. आणि ते चित्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा चेंडू गुडल्या स्पॉटवरील होता. मागील 3 चेंडू तुम्ही तेच स्वरूपाने पाहिले होते. पहिला चेंडू देखील इनसाइड एज लागला होता, चौकार मिळाला होता नशिबाचा. त्याच्यानंतर ते दोन्ही चेंडू देखील तुम्ही गुडल्या स्पॉटवर पाहिले होते. आणि कडे स्ट्रोकला बनवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, या कारणास्तव तुम्हाला ते चेंडू निर्धाव खेळताना त्याला पाहायला मिळालं असेल. एकूण धावा आल्या त्या 50 धावा. सांघिक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केले जाते. तरी देखील खुश नाही उसरले संघ. त्यांना माहिती आहे या मैदानावर जितक्या जास्त धावा जमू तितक्याच कमी असतील, कारण की इथून मैदानामध्ये धावा चेस देखील होत आहेत आणि त्यासाठी आपला धावाचा वेग हा खूप असणं खूप महत्वाचं देखील आहे. गोलंदाज तयार असतील. इथून पुढले षटक हाताळण्यासाठी आपण आलेले गोलंदाज आपण निलेश गाताडे खूप फॉर्म मध्ये आहे. फलंदाजी करत असताना देखील तुम्हाला त्याला पाहायला मिळालं असेल. काल राजीव गांधी मैदान देखील गाजवलं होते या खेळाडूने आपल्या केलेतून. आणि नक्कीच समोर डावकर्त्याचे फलंदाज देखील आहेत दिवेश बोलाडे. एक षटकार जरूर दाखवल्या फलंदाजांना. फ्रंटफुटला आले होते, कडे स्ट्रोक नक्कीच इथून आपण पाहू शकाल. यॉर्कर लाईन वरील हा चेंडू होता, एक सिंगल मिळवला गेला या फलंदाजाच्या माध्यमातून. वैयक्तिक 2 चेंडू 7 धावा. सांघिक धावा तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाजी करणार उसरली संघाच्या जाऊन पोहोचल्यात 51 वर. इथून धावांचा वेग वाढवणे देखील तितकं इम्पॉर्टंट आहे. आता मात्र शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. येणारे काही चेंडू मागे अर्थात आपण जर विचार केला, येणारे अखेरच्या 2 चेंडू मागे जर मोठे फटके आले तर एक सन्मानजनक टार्गेट देखील असेल, कारण की समोर आंबोली संघ देखील तितका ताकदवर संघ आहे, ज्यामध्ये जर विचार केला उसरली संघाच्या वाट्याला चांगली गोलंदाजी देखील आहे. जयेश डांगरकर असे दिवेश बोलाडे यांचे 4 षटक, याचे 3 षटके खूप महत्वाचे असतात. आता हा चेंडू परफेक्टली टायमिंग मिडल ऑफ द बॅट, चेंडू येते सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. आई गौदेवी माझी माऊली, आई गौदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. थँक्यू. प्रतीक्षा करत होता इथून उसारी संघाच्या फडक्याची. ती अखेरता ज्या फटक्याची चाहूल लागली तो अखेरचा फटका इथून जरूर मिळालाय. स्लोरमनचा वापर केला होता, इनसाइड लागली. क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपला देखील तितकं चांगलं तुम्हाला पाहायला मिळाले. मात्र एक धाव पूर्ण केले गेले. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपले गेलाय. पहिल्या 5 षटकांचा खेळ तुमच्या समोर इथे संपला गेलाय आणि धावसंख्या फलकावला त्या 58 धावा. 59 धावांचं टार्गेट सेट केले गेले त्या आंबेली संघासाठी. तर टार्गेट कशा रीतीने चेस केले जाईल उत्तरार्धामध्ये नक्कीच आमच्या समोर घेऊन येतील. तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठाकडे, मान्यवरांच्या सत्कार समारंभाकडे. हा, इथे मान्यवरांना मित्रांनो सन्मानित केले जात आहे. गावदेवी जनमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीने भोकरपाडा गावचे आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री दुलाजी फुलोरे साहेबांना मी आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते महाशेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष, डे क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजक प्रभुदास सेठ भोईर साहेब अर्थात अण्णा भोईर खिडूकपाडा यांचा आपण शाल, पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय बाबू हाशा पाटील स्मृती चषकात सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा गौरव करावं. त्याच्यानंतर मी चिपले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आदरणीय धनंजय दादा पाटील यांना आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते प्रभाकर उल्वेकर माजी ग्रामपंचायत सदस्य खिडूपाडा यांचं आपण स्वागत करायचे आहे. प्रभुदास भोईर साहेब यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आपण आजमावणार आहोत. तर धनंजय दादा पाटील विद्यमान उपसरपंच चिपले आपल्या शुभ हस्ते खिडूपाडा ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक सुद्धा आहेत प्रभाकर उल्वेकर साहेब यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित तिथे गौरव करावं.
इथे सन्मान्य आमचे कमिटी मेंबर्स दत्ता फुलोरे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. थँक्स वैभव भोपी, थँक्स मनोहर पाटील आणि थँक्स आमचे गुणलेखक मित्र सागर फडके. त्याचबरोबर जे दुसरे गुणलेखक पंचांच्या भूमिकेत ज्यांना आपण बघितलं ते आमचे सहकारी प्रभुदास अण्णा भोईर साहेब. या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा जे हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीने आपल्या मनपूर्वक आभार. सागर फडके तुझं अभिनंदन करू, कौतुक करू. अतिशय सुरेख गुणलेखक. इथे गुणलेखकाची भूमिका मी पार पाडतो. खऱ्या अर्थाने तुझं अभिनंदन आमचे मित्र सोमनाथ पाटील वाजे यांच्या वतीने सुद्धा करण्यात आलेले आहे. तुझी प्रशंसा नक्कीच करावी लागेल. एक दमदार युवा गुणलेखक आहे. परंतु निश्चित स्वरूपात ज्या प्रकारे आपण पाहतो कांचन पालकर, त्याच्यानंतर आपण पाहतो इथे सोमनाथ पाटील, आज संदेश शेळके जरी खऱ्या अर्थाने लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून योगदान देत असले तरी ते सुद्धा एक रायगडचे बेस्ट गुणलेखक म्हणून संदेश शेळके हा ओळखले जातात. म्हणजे आपल्या विभागामध्ये अतिशय इथे 4 ते 5 गुणलेखक आहेत मित्रांनो. तर बोलूया, कारण हा विभाग म्हटला तर समालोचकांचं सुद्धा मोठी ताकद असणारा विभाग ओळखला जातो. तर बोलूया मित्रांनो सामन्याकडे. अतिशय दमदार मुकाबला. हॅलो, हाँ, यहाँ पर तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल बड़ा मुकाबला दोनों टीमों के बीच में खेला जा रहा है. यानी कि टॉस जीता था. टॉस गावदेवी अम्बेली 11 क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता था और पहले फील्डिंग करने का फैसला किया था और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था जय हनुमान उसाली क्रिकेट टीम को. और उसाली क्रिकेट टीम जय हनुमान बालू फुलोरे यांचं जेवढं कौतुक करावं लागलं, अर्थात नामदेव फुलोरे खऱ्या अर्थाने शांततेचे प्रतीक म्हणून तुमचा आम्ही उल्लेख आदर आणि सन्मान करूया क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. फार मोठा योगदान. आणि संतोष भोपी यांच्या वतीने, संतोष भोपी आमचे परम मित्र, एक शिक्षित वर्ग शिक्षक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांचा आम्ही आदर्श शिक्षक म्हणून आदर सन्मान करतो ते जनार्दन भोपी यांचे छोटे बंधू संतोष भोपी, तुमचा आम्ही मनपूर्वक आदर करू. मोफत विनामूल्य पाण्याची सेवा तुम्ही इथे खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिली. कारण इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातो की मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. मनुष्य हा विठ्ठल फुलोरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. वलू या सामन्याकडे एक दमदार मुकाबला. आरंभिक बल्लेबाज निलेश गाताडे, नाश्ताकर बल्लेबाज करण घनसोलकर, आरंभिक गेंदबाज जयेश डांगरकर, राइट हम और दी विकेट. इस बार गेंद को हल्के हाथों से गेंद को ड्राइव कट किया था. गेंद सीधा पॉइंट गली के रिचर में, वहां पर बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन. फील्डर द्वारा बल्लेबाज को कोई रन लेने का मौका नहीं और इसी के साथ एक डॉट गेंद के यानी कि सफल गेंद की समाप्ति. गेंदबाज हम देख रहे बाइकर मैन गेंदबाज है जयेश डांगरकर, 2 बाइक विजेता क्रिकेटर जयेश डांगरकर भोकरपड़ा पैवेलियन एंड से मारा करने के लिए तैयार. सामना करेंगे बल्लेबाज निलेश, मैन इन फॉर्म बल्लेबाज निलेश गाताड़े. ये उड़ाया, ये देखिए अपने दर्शकों का यहाँ पर अभिवादन स्वीकार करते हुए गेंद को फेंक दिया डीप स्वेले के ऊपर से 6 रनों के लिए. डीजे मास्टर चंडू द्यायचे पंचांकडे. तर दोस्तों इसी के साथ ये बल्लेबाज है 6 रन के मदद से अपने पारी की शुरुआत की. क्या जाजीपुल छक्का दागा, जाजीपुल नजरों में जज्बा. गेंद जैसे आई गेंद गई हवा से बातें करते हुए डीप स्क्वायर लेग और वाइड फाइन लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. और उसी से 6 रन की मदद से 6 रन के यहाँ पर सहायता से ये बल्लेबाज नीलेश गाताड़े ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला और उन्होंने बिल्कुल साबित करके दिखाया कि ये बल्लेबाज है किस तरह की बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं.
6 रन के मदद से टीम का स्कोर गावदेवी अम्बेली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके बगैर कोई फिक्र कोई 6। यही अम्बेली टीम है कल के मैच में सुपर 4 में क्वालिफाई हो चुकी है। मैदान आप देखते स्वर्गीय राजीव गांधी मैदान के नवी पनवेल मैदान के ऊपर बिल्कुल जो राजेश काथारा जिनके माध्यम से बढ़िया प्रतियोगिता गौरी चषक का प्रतियोगिता खेली जा रही है और वो प्रतियोगिता में पहली टीम बिल्कुल हकदार बन चुके हैं कि सुपर 4 में क्वालिफाई हो चुके हैं। जास्त वेळ घेऊ नका कारण वेल कमिटीकडे अगोदरच कमी आहे। विनंती आहे आमच्या जे हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा यांच्या वतीने क्षेत्ररक्षण करणाऱ्या किंवा फलंदाजी करणाऱ्या संघातील खेळाडूंना की जास्त वेळ दडवू नका आपण। सागर फड़के बहुत बहुत शुक्रिया सागर फड़के बॉय फ्रॉम बोनशेत। सागर आपका मैं जिक्र करना चाहूंगा। सागर हमें यहाँ पर जानकारी देते हुए हमारे साथी स्कोरर है कि इस प्रतियोगिता के नंबर 7वें बल्लेबाज बन चुके नीलेश गाथाड़े की जिस बल्लेबाज ने छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की। इथे आम्ही पाहतो आंबिवली गावाचा जर विचार केला आंबिवली गावची फार मोठी ओळख याच गावचे जावई आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र विष्णू गडकरी ये आहे आमच्या समालोचक क्षेत्राची खऱ्या अर्थाने आंबिवली गावची ओळख। एक दमदार मुकाबला दोनों टीमों के बीच में खेला जा रहा है। दत्ता फुलोरे और विष्णु गडकरी के बीच में कोई सूझबूझ की बातचीत चल रही है। जल्दबाजी करे मैन अंपायर हम देख रहे हैं हमारे साथी मैन अंपायर देख रहे हैं निश्चित रूप से विनोद पाटे और स्पेयर लेग अंपायर हमारे साथी स्कोरर जो स्कोरिंग की भूमिका के लिए जाने जाते हैं वो है सोमनाथ पाटिल मैन फ्रॉम वाजय। बिल्कुल गेंदबाजी के लिए जयेश डांगरकर का दमदार स्वागत किया। नीलेश गाथाड़े कितने 3-4 साल से हम देख रहे सबसे मैन इन फॉर्म बल्लेबाज है अम्बेली क्रिकेट टीम का। ये उड़ाया ये देखिए गेंद को एक बार पेड़ से फेंक दिया बिन बादल बरसात गेंद हवा से बातें करती हुई 6 रनों के लिए। झाडीवर आड्याच्या लोका तुम्ही जो नका उन कागाय पादेवा तुम्ही जो नका उन कागाय तुम्ही जो नका उन कागाय पादेवा तुम्ही जो नका उन कागाय। थैंक्स डीजे मास्टर यहाँ पर मुंह तोड़ दमदार जवाब देते हुए कि ये पहली बारी आपकी थी आप हमारी बारी है एक हमारी एक तुम्हारी एक तुम्हारी एक हमारी। बिल्कुल जल्दबाजी करें यहाँ पर 6 रन की मदद से नीलेश गाथाड़े पहुंच रहे 12 पर 2 छक्के की मदद से। दोस्तों मैंने पहले कहा था कि अम्बेली 11 क्रिकेट टीम के गावदेवी अम्बेली 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो ये सबसे धाकड़ बल्लेबाज है और बिल्कुल उन्होंने साबित करके दिखाया 2 छक्के दागकर। ये देखिए जोरदार अपील लाउड अपील हुई थी लेकिन बाल बचे बल्लेबाज। बिल्कुल एक बड़ा सवाल पूछा गया था अंपायर विनोद पाटिल से जय डांगरकर और गांव जय हनुमान क्रिकेट क्लब भूसाली क्रिकेट टीम के फील्डर्स ने एक सवाल पूछा था कि ये बल्लेबाज लेग बिफोर है लेकिन बिल्कुल अंपायर का सही डिसीजन है क्योंकि गेंद थोड़ी लेग स्टंप ऑफ स्टंप के काफी बाहर जा रही थी पैरों के ऊपर बिल्कुल निशाना साधा था। अंपायर के मन में कोई दुविधा नहीं और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। शानदार वापसी की जयेश डांगरकर अंपायर का भी जिक्र करना होगा सही डिसीजन है मेरे हिसाब से अंपायर विनोद पांडे का। ये गेंद हवा में जरूर है डीप एस्टा और रीजन गेंद जाती हुई बाउंस हो चुकी है और ये गेंद 2 बाउंस गेंद डीप कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। डीजे मास्टर बिल्कुल डीजे मास्टर का भी जिक्र करना होगा। टेम्बोडे से बिलोंग करते हैं स्वर्गीय राजन भोईर मंडप डेकोरेशनचे साऊंड सिस्टीमचे ओनर्स आहेत शरद भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी तुमचा आम्ही आभार व्यक्त करू। टीम के रन संख्या 16 ईश्वर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार। ये देखिए एक बार फिर से जोरदार अपील दोनों बल्लेबाजों में हा ना हा अंपायर का इशारा ओवर की समाप्ति एक ओवर की समाप्ति महंगे ओवर की समाप्ति एक ओवर की समाप्ति के बाद गावदेवी अम्बेली 11 क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके बग्गर को ये विकेट को ये 16। आधार स्तंभ रुपेश फुलोरे
थँक डीजे मास्टर. अतिशय सुरेख धून वाजवले आपण जानमान क्रिकेट संघाचे नामवंत क्रिकेटर रुपेश फुलोरे असतील, साजन फुलोरे असतील, किरण म्हात्रे असतील, त्यांचे सर्व मित्र आम्ही इथे पाहतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आम्ही आमचं भाग्य समजतो की तुमच्यासारख्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आमच्यासारख्या समालोचकांची कुवत क्षमता वळकून आमच्यासारख्या सर्व समालोचकांना आपण इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल आमच्या समालोचन कक्षच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. तर दोस्तों, बोलूया तुमचा आभार ग्रामस्थांचा. खऱ्या अर्थाने भोकरपाडा गावातील ग्रामस्थ, जानमान क्रिकेट संघ, भोकरपाडा क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचा आम्ही आभारी आहोत की आमच्यासारख्या समालोचकांना आमच्या या आणि त्याचबरोबर आमचे गुणलेखक, त्याचबरोबर प्रीती, आपले साई इथे पाहतो, आमचे साई तिथे आमचे साई प्रीतचे आमची जी लाईव्ह प्रसारण इथे आपण पाहतो मित्रांनो, ते संपूर्ण ग्रुपच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. आमचे मित्र संदेश शेलके असतील, चंदू असतील, प्रेम यांच्या वतीने आभार. एक ओवर की समाप्ति. टीम के रन संख्या बन चुकी 16. नए गेंदबाज हम देख रहे अजय. ये देखिए अच्छी गेंद थी, ब्लॉकर में जरूर फेंकी थी, गेंद को सम्मान दिया और इस तरह की रणनीति अपनानी चाहिए. इसी एक रन के मदद से करण घनसोलकर ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया है 17 पर बगैर कोई फिक्र को. ये बल्लेबाज ने ये सोच अपनानी चाहिए. निश्चित रूप से वैभव हमारे साथ मनोज जुड़े है, तो कोई अच्छी गेंद को सम्मान देना, और आप जानते हैं कि खराब गेंद, स्वेर गेंद के ऊपर आक्रामक रवैया अपनाना, यानी कि हैज टू गो फॉर अटैक. इस तरह की अगली गेंद, ये देखिए बड़ा सवार रिवर्स से पैटर्न कर रहे थे, सीधे बल्ले से रन आ रही है. और बिल्कुल अक्सर कहा जाता है कि वैभव यदि सीधे मनोहर यदि बात करें सीधे उंगली से घी निकल रहा है तो टेढ़ी उंगली डालने की क्या आवश्यकता है. ये जोखिम उठा रहे बल्लेबाज, जोखिम उठाना चाहिए क्योंकि बिना जोखिम से कुछ नहीं मिलता. देयर इज बिल्कुल आप जानते हैं कि दोस्तों जो जोखिम उठाते हैं उन्हें क्रिकेट के परिभाषा में सबसे बड़े साहसी माने कहते हैं. जो जोखिम उठाने वाला बल्लेबाज हिंदुस्तान के रोहित शर्मा को कौन भूलेगा. ये देखिए एक रद्द लाइन, जोरदार अपील, शानदार गेंदबाजी, शानदार वापसी करते हुए, यानी कि बल्लेबाज गेंदबाज अजय. अभी रन और गेंदों के बीच में हम जो समीकरण देख रहे हैं, ये मुकाबला 4 ओवर का खेला जा रहा है. गेंदें बची है, 5 ओवर का मुकाबला खेला जा रहा है, तो गेंदें अभी ज्यादा है. इस ओवर की निश्चित रूप से पहली गेंद 1 रन आया, दूसरी गेंद डॉट फेंकी, तीसरी गेंद डॉट फेंकी. जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, लेकिन जहां तक सवाल है दमदार बल्लेबाज, मैन इन फॉर्म बल्लेबाज नीलेश गाथाड़े जब तक मैदान में तब तक ये टीम काफी सुरक्षित है. और दी विकेट, ये देखिए नीलेश गाथाड़े का कारनामा, गेंद गई लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. बिल्कुल दर्शकों को अभिवादन करता हुआ बिना टिकट हवाई यात्रा 6 रनों के लिए. थैंक्स डीजे मास्टर. 6 रन के मदद से टीम के रन संख्या गावदेवी अंबेली 11 क्रिकेट टीम की बगैर कोई विकेट खोए 23, जीत के लिए 59 रनों का लक्ष्य. ये बल्लेबाज के बल्ले से निकला हुआ तीसरा छक्का है, ये उड़ाया. ये देखिए जाजीपुल नजरों में जज्बा, गेंद हवा से बातें करती हुई, गेंद गई सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. डीजे मास्टर 6 रन के मदद से गावदेवी अंबेली 11 क्रिकेट टीम का स्कोर छलांग मारता हुआ 29 पर, और आज के दिन का ये 22वां सिक्सर. आगे निकले बल्लेबाज, लेकिन डॉट गेंद की समाप्ति, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ. अंपायर सोमनाथ पाटिल मैन फ्रॉम वाजे इशारा करते हुए ओवर की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद गावदेवी अंबेली क्रिकेट टीम की रन संख्या बन चुके हैं बगैर कोई विकेट खोए 29. आमदार भाई जगताप करतात सामन्याचं उद्घाटन. नवीन गवळी नगरसेवक करतात सामन्याचं उद्घाटन. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. बाबू हशा पाटील स्मृती चषक भोकरपाडे गावान. शुक्रिया डीजे मास्टर. यहाँ पर ओवर की समाप्ति. इस ओवर की बात करें हमारे साथी स्कोरर बॉय फ्रॉम बोनशेत सागर फड़के हमें जानकारी देते हुए कि अजय डांगरकर भी काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके. अजय का गेंदबाजी का विश्लेषण, 1 और 13 रन कोई सफलता नहीं, 3 गेंदे जरूर डॉट फेंकी, लेकिन 2 छक्के दागे बल्लेबाज ने. आता आपण धून ऐकली मित्रांनो आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून
की कामगार नेते भाई जगताप साहेबांचं उद्या आगमन होणार आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं मित्रांनो, खूप काही त्यांच्या कार्याचा इतिहास आहे, चांगलं कार्य आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रवक्ते आहेत, विद्यमान आमदार आणि त्याचबरोबर मित्रांनो महाराष्ट्रातील लोकप्रिय कामगार नेते, महाराष्ट्रातील कामगार वर्गाचा बुलंद आवाज सातत्याने कामगारांच्या बाजूने लढणारे, अन्यायाविरुद्ध खऱ्या अर्थाने लढणारे, कामगारांची बाजू घेणारे दमदार नेतृत्व भाई जगताप साहेब यांचं आगमन इथे उद्या होणार आहे. आम्ही विजय शेठ ठाकूर यांना पाहतो. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे ते यशस्वी आयोजक आहेत. दमदार क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण आजमावली, ते सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करू. तर वलूया विजय शेठ, आपलं आम्ही स्वागत करतो. तर वलूया सामने करे, गेंदबाजी के लिए गेंदबाजी में तब्दीली नहीं, गेंदबाज दिव्येश लेफ्ट हैंड राउंड विकेट गया और दी विकेट के मारा करते हुए गेंद हवा में जरूर थी, लेकिन भाग्य से ले रहे बल्लेबाज, और ये बल्लेबाज को जीवन दान देना ये जानमान वैशाली क्रिकेट टीम के लिए खतरे की घंटी. 2 रन से नहीं रोक पाए. इसी 2 रन के मदद से करण घनसोलकर पहुंच रहे 3 पर. टीम की रन संख्या अंबिवली क्रिकेट टीम की आगे बढ़ती हुई. बग्गर को ये विकेट को 31. हा तिसरे अंपायर मैदानामध्ये मनोहर मस्कर साहेब कोपरोली, आपले आम्ही ते मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत या स्टेजवर. तिसऱ्या पंच मैदानामध्ये जायच्या बघा, साजेम फुलोरे असतील, किशोर मात्रे, किशोर फुलोरे आमचे मित्र. जाऊ आपण तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये जात असताना आम्ही पाहतो आमचे मित्र जीत के लिए अभी भी यानी कि 28 रनों की जरूरत है. 17 गेंदे और जीत के लिए 28 रन चाहिए. ये देखिए गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई थी. इस बार गेंद के ऊपर जरूर प्रहार किया. विश्वसनीय स्ट्रोक, नजाकत बराबर स्ट्रोक. दूसरा रन नहीं लेना चाहते, कोई जोखिम नहीं उठाना चाहते. इसी 1 रन की मदद से गांवदेवी अंबिवली 11 क्रिकेट टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. बग्गर को ये विकेट कोई यानी कि 32. दोनों बल्लेबाजों के बीच में करण और नीलेश के बीच में पहले विकेट के लिए शानदार अभिजीत 32 रनों की साझेदारी. एक बार फिर से दिव्येश बॉलर डे लेफ्ट हैंड और द विकेट. ये देखे अक्रॉस द लाइन घूम कर खेला है, गेंद को उड़ा दिया. दंदनाता हुआ फाइनल के बाहर, दंदनाता हुआ सिक्सर. छह रन की मदद से टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ गांव देवी अंबिवली 11 क्रिकेट टीम का. बगैर कोई विकेट को ये यानी कि 38. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 15 गेंदे, जीत के लिए 21 रन चाहिए. दिवेश और दी विकेट, रिवर्स स्वीप अटेंड किया, पहले खराब स्ट्रोक. और ये देखिए क्या जरूरत थी, ये सवाल पूछा जा रहा है. और पहला बल्लेबाज मैदान से बाहर. थँक्स डीजे मास्टर. इथे आम्ही पाहतो मनोहर मस्कर साहेब, त्या कोपरवली, त्याच्यानंतर संतोष मस्कर, काशीनाथ ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर स्टेजवर आपलं स्वागत. तो ये बल्लेबाज आउट होकर जोरदार तालियां दोस्तों, क्या दमदार पारी खेली. 5-6 के दागे ये बल्लेबाज ने 13 गेंदों का सामना किया और शानदार 34 रनों का योगदान. अभी ये बल्लेबाज आउट होने के बाद मैदान के बाहर अंदर जाते हुए नए बल्लेबाज अन्ना. कल क्या अन्ना ने बिल्कुल विपक्ष क्रिकेट टीम की धज्जियां उड़ाई थी, वो अन्ना भी मैदान के अंदर. लेकिन दिव्येश बराड़े का जिक्र करना होगा. पहले गेंद के ऊपर 2 रन आए थे, दूसरे गेंद के ऊपर 1 रन, तीसरे गेंद के ऊपर छक्का दागा और चौथी गेंद काफी धीमी फेंकी. बल्लेबाज को मजबूर किया खेलने के लिए. रिवर्स स्वीप शॉट अटेंड करना चाहते थे, गेंद सीधा पाए, लेकिन यहाँ पर रीजन में थी और गेंद में ज्यादा ऊंचाई नहीं थी, एलिवेशन कम था. बल्लेबाज के पारी का अंत हुआ. ये देखे इसे कहते हैं वापसी, शानदार वापसी. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ. 13 गेंदे 21 रन, दमदार वापसी दोस्तों. इसे कहते हैं कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर सबसे बड़ा क्रिकेट होता है. संघर्ष करो, विपक्ष क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष करो. उसी तरह का संघर्ष हम देख रहे हैं. ये देखिए बढ़िया गेंद, खूबसूरत स्ट्रोक,
लेकिन शायद ऑन ड्राइव है, एक ही रन मिलेगा। क्या कमाल की गेंदबाजी की ये गेंदबाज ने, छक्का आया उसके बाद में जबरदस्त कमबैक। अंपायर विनोद पाठे मैन फ्रॉम मो इशारा करते हुए ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद गावदेवी अंबिवली क्रिकेट टीम की रन संख्या 1 विकेटों के नुकसान पे 39। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदे, जीत के लिए 20 रन। और टू डीजे मास्टर। आशा पाटील स्मृतीचे शंख भोकर पडेगा वाना. विशाल फुलोर कृष्णा बडे आहेत ऑलराऊंडर. थँक्स डीजे मास्टर. इथे आम्ही पाहतो 1-2 म्हणून खऱ्या अर्थाने परिचित असणारे आमचे मित्र रोशन शट पाटील कोपरोली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले आम्ही मनभर इथे स्वागत करतो. दिव्येश की गेंदबाजी के बारे में हमें यहाँ पर जानकारी मिलती होगी. सागर फड़के बॉय फ्रॉम खरे अर्थाने बढ़िया स्कोरिंग, पहली मर्तबा हमारे साथ कॉम में यहाँ पर स्कोरिंग करते हुए सागर आपका जिक्र करता हूँ. बिल्कुल दिव्येश का गेंदबाजी का विश्लेषण. एक ओवर यानी कि एक सफलता, 10 रन दिया इस ओवर में. अभी रन और गेंदों के बीच में हम समीकरण देख रहे हैं, फासला देख रहे हैं. 12 गेंदे बची है और जीत के लिए गावदेवी अंबिवली क्रिकेट टीम को जीत के लिए 20 रन चाहिए मज. अंबिवली 11 क्रिकेट टीम की पहचान हम देख रहे हैं. विष्णु गडकरी एक बढ़िया कमेंट्री के लिए जाने जाते हैं और इस गांव की जमा भी है. क्रिकेट का लुत्फ उठाते हुए, क्रिकेट का आनंद उठाते हुए. कितनी बड़ी प्रतियोगिता है, कितनी बड़ी क्षमता है हमारे आयोजकों के इस मंच के ऊपर. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर दूर वाले छोर से गेंदबाजी में तब्दीली, यानी कि बोकरपड़ा पैवेलियन एंड से, यानी कि मो पैवेलियन एंड से मारा करने के लिए, छोर से मारा करने के लिए नए गेंदबाज तैयार. समीर सामना करेंगे करण. राउंड विकेट, रफ्तार वाली गेंद, रफ्तार से बीट किया. नतीजा क्या हुआ? डॉट गेंद की समाप्ति. अभी एक बार फिर से मैच में रंग रूप आया, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला बनता हुआ और 11 गेंदे, जीत के लिए 20 रन. समीर राउंड विकेट मारा करने के लिए. ये फुल टॉस गेंद, पूरे फायदा उठाया बल्लेबाज ने. गेंद जा रही है लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. शैताची संगाला सोन्याला सजली एक विराई कारलांगो. शैताची संगाला सोन्याला सजली एक विराई कारलांगो. थैंक्स डीजे मास्टर. 6 रन के मदद से अंबिवली क्रिकेट टीम की रन संख्या आगे छलांग मारता हुआ स्कोर बन चुका है 1 विकेटों के नुकसान पे. 45 आउट होने वाले बल्लेबाज नीलेश गाथाड़े 34 रनों का योगदान दिया. 5-6 के दागे. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण बन चुका है. 10 गेंदें बची है और जीत के लिए 14 रन चाहिए. फुल टॉस गेंद थी और क्रिकेट के परिभाषा में सबसे कमजोर कड़ी. 14 गेंदे चाहिए यहाँ पर, 14 रन चाहिए जीत के लिए. 1 रन आसानी के साथ डी फाइनल क्षेत्र में. दूसरा रन जोखिम भरा हो सकता है, लेकिन गुड रन इन बिटवीन द विकेट. दूसरा रन आसानी के साथ पूरा करते हुए करण घनसोलकर इन्हीं 2 रन के मदद से टीम का स्कोर आगे छलांग मारता हुआ. निश्चित रूप से गावदेवी अंबिवली क्रिकेट टीम का 1 विकेटों के नुकसान पे 47 यानी कि 47. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 9 गेंदे 12 रन. पहले गेंद फेंकी थी समीर ने, फुल टॉस गेंद फेंकी थी. और अंतरराष्ट्रीय मैच में अक्सर देखते हो दोस्तों कि फुल टॉस गेंद क्रिकेट के परिभाषा में सबसे कमजोर कड़ी मानी जाती है. और अच्छे बल्लेबाज जब होते हैं ना, जब बल्लेबाज कोई भी हो, कदमों का इस्तेमाल करेगा, फुटवर्क का इस्तेमाल करेगा, गेंद और बल्ले का कोई संपर्क होगा तो गेंद सीधा सीमा रेखा के बाहर होगी. ये फुल टॉस गेंद अभी नहीं बख्शा जाएगा. और इसी के साथ करण के पारी का जबरदस्त वापसी. मैच एक बार फिर से मैच में वापसी करते हुए विपक्ष क्रिकेट टीम.
डीजे मास्टर और इसी के साथ करण के पारी का 13 रनों का योगदान देकर पहले में लौट रहे अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 8 गेंदें बची है और गांव देवी अंबिली क्रिकेट टीम को जीत के लिए महज 12 रन चाहिए। मुकाबला कभी दोस्तों इसे कहते हैं कि कभी तराजू यानी कि अंबिली क्रिकेट टीम के बाजू में झुकता जा रहा है, कभी तराजू उसाली क्रिकेट टीम के बाजू में झुकता जा रहा है, यानी कि कभी एक और उसाली क्रिकेट टीम के बाजू में जा रही है, एक और अंबिली क्रिकेट टीम के बाजू में जा रहा है। चढ़ाव उतार हम देख रहे हैं क्योंकि हिस्सा है, क्रिकेट का हिस्सा है, जिंदगी में भी कभी चढ़ाव उतार आता है, क्रिकेट में चढ़ाव उतार आता है। इसलिए न किसी के अभाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो, जिंदगी आपकी है, आप खेल रही है तो आप अपने स्वभाव में जियो, यानी स्वाभाविक खेल दिखाने की बिल्कुल दिखाना होगा गेंदबाज को, स्वाभाविक खेल दिखाना होगा बल्लेबाज को और स्वाभाविक खेल दिखाना होगा फील्डर्स को। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, समीर बढ़िया गेंदबाजी, छोटे कद के गेंदबाज, शानदार वापसी, लगातार 2 गेंदे डॉट पे की, अभी 7 गेंदे जीत के लिए गांव देवी अंबिली क्रिकेट टीम को जीत के लिए 12 रन चाहिए। ये छोटे कद के खिलाड़ी है, छोटे उम्र के खिलाड़ी दोस्तों, क्या नजाकत भरी हुई गेंदबाजी कि छोटा तीर घाव करे गंभीर, छोटे कद का दायरा इंसान एक के मन से टकरा जाता है, उसी तरह की गेंद टकरा जा रही है सीधा विकेट कीपर के दस्तानों में, बल्लेबाज को बीट करके। गेंदबाजी के लिए समीर तैयार, राउंडी विकेट विशाल के लिए, विशाल ने उड़ाया, ये स्वागत किया, भव्य स्वागत किया गेंदबाज का। इसी के साथ 50 का आंकड़ा पूरा, टीम की रन संख्या अंबिली क्रिकेट टीम की यानी कि 53। डीजे मास्टर इथे सन्मान्य अरुण फडके साहेब मोह यांचं आगमन इथे झालेलं आहे। संदेश फडके साहेब विगर आपण यावं, किरण म्हात्रे आमचे परम मित्र आहेत, आयोजक आहेत, स्टेजवर आपल्याला आमंत्रित करतात, यावं स्टेजवर आपलं स्वागत। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर गांव देवी अंबिली क्रिकेट टीम की रन संख्या 2 विकेटों के नुकसान पे 53, अभी रन और गेंदों के बीच में हम समीकरण देख रहे, 6 गेंदें बची है और जीत के लिए अंबिली क्रिकेट टीम को 6 रन चाहिए, यानी कि मुकाबला बैलेंस है। इसी के साथ अंतिम गेंद के ऊपर, आखिरी गेंद के ऊपर छक्का दागा, विशाल ने अपने पारी की शुरुआत की और मैच का रंग रूप जिसे कहा जाता है, मैच का नक्शा पूरी तरह से बदल दिया। अभी गेंदें बची है 6, जीत के लिए 6 रन चाहिए। तीसरे पंच मैदानात तर वैभव भव्य अंतरराष्ट्रीय मैच हमने देखा था, आपने भी देखा है, मनोहर हमारे साथ जुड़े हैं। 1993 दिल्ली के नेहरू स्टेडियम में खेला गया था। अनिल मस्कर पोलीस पाटील कोपरोली यांचं आगमन झालेलं आहे, यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे। आपले परम मित्र विद्यमान उपसरपंच चिपले धनंजय शेठ पाटील साहेब आपल्या आतुरतेने वाट पाहतात। स्वागत आहे आपलं। 6 चेंडू आणि गावदेवी अंबिली क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची गरज। दुर्बल छोटे से गेंदबाजी में तब्दीली, जो करिश्मा किया था क्रिकेट की देवता सचिन तेंदुलकर ने साउथ अफ्रीका के ब्रायन मैकमिलन, डेव रिचर्डसन को 1993 में 1993 के दशक में नचा था दिल्ली के नेहरू स्टेडियम में। ये देखिए अच्छी गेंद थी, बिल्कुल धीमी गेंद और यहाँ पर जोखिम भरा हो सकता है और इसी के साथ गुड रनिंग बिटवीन द विकेट, आंखों ही आंखों में इशारा, जोखिम उठाया दोनों बल्लेबाजों ने, बिना जोखिम से कुछ नहीं मिलने वाला है और ये जोखिम उठाया, 1 रन मिला। इसी 1 रन के मदद से टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई गांव देवी अंबिली क्रिकेट टीम की 2 विकेटों के नुकसान पे 54। आउट होने बल्लेबाज नीलेश काथाड़े 34 रनों का योगदान दिया, 5 छक्के दागे। उसके बाद में करण कंसोलकर 13 रनों का योगदान दिया, 1 छक्का दागा। अभी गेंदें बची है यानी कि 5 और जीत के लिए 5 रन चाहिए। गेंदबाज दिव्येश बॉलाडे टर्मिनेटर गेंदबाज है, लेफ्ट हैंडर गेंदबाज, सबसे भरोसेमंद गेंदबाज है। सामना करेंगे विशाल आक्रामक बल्लेबाज, छक्के के साथ पारी की शुरुआत करने वाले बल्लेबाज। और द विकेट, गेंद हवा में जरूर है, पहुंच में नहीं है। फील्डर वहां पर आज तैयार, जब तक आज गेंद उठाए थ्रो करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास 2 रन लेने का पर्याप्त समय। 2 रन के मदद से गांव देवी अंबिली क्रिकेट टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 2 विकेटों के नुकसान पे 56। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण, 4 गेंदें बची है और जीत के लिए अभी भी 3 रन चाहिए, कंपल्सरी 3। 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज, अतिशय प्रेक्षणीय रंगतदार ठोसा
सामना इथे सर्व प्रेक्षकांना जशा तसे प्रत्युत्तर टीट फॉर टैट। ये मुकाबला दोस्तों करो या मरो की स्थिति, हौसले की बुलंदी, बुलंद हौसले के साथ अब यहाँ से आएगा असली खेल का मजा। हौसले की बुलंदी और बुलंद हौसले के साथ यहाँ पर परफॉर्मेंस करना होगा गेंदबाज और बल्लेबाजों को। गेंदबाजी के लिए दिवेश तैयार, लेफ्ट हैंड और दी विकेट। ये देखिए सही यहाँ पर इनसाइड एज लगी, सीधा गेंदा विकेट कीपर के दस्ताना में और बल्लेबाज विशाल के पारी का आन तीसरा विकेट गिरता हुआ। थैंक्स डीजे मास्टर। इसी के साथ तीसरा विकेट मैदान से बाहर। अब विशाल 8 रन का योगदान देकर पैवेलियन में लौट रहे। अभी 3 गेंदें बची है और जीत के लिए कंपल्सरी आंबेली क्रिकेट टीम को 3 रन चाहिए। खऱ्या अर्थाने म्हणूनच मनोहर पाटील असतील, आमचे मित्र वैभव गोपी माझे समवेत आहेत। आपण इथे खऱ्या अर्थाने जेव्हा चेंडू टाकत असताना खऱ्या अर्थाने ज्या वेळेस आपण थांबत असतो, कुठेतरी ब्रेक घेत असतो, निश्चित स्वरूपात एक चांगलं योगदान समालोचकांच्या माध्यमातून मिळत असतो दोन्ही पंचांना। मित्रांनो आपण कंट्रोल केलं, शाब्दिक कंट्रोल केल्यानंतर इनसाइड एज जेव्हा लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण चेंडू फेकत असताना आमचे सगळे समालोचकांचं मी कौतुक करेन की प्रत्येक समालोचक आता खूप काही शिकले, स्टडी झालेले आहेत। गोलंदाज चेंडू टाकत असताना नेहमीच ब्रेक घेत असतात, थांबत असतात। तर वळू या सामन्याकडे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आंबेली क्रिकेट संघाला 3 धावांची गरज। दिव्येश का जिक्र करना होगा। पहले गेंद के ऊपर 1 रन, दूसरे गेंद के ऊपर 2 रन, तीसरे गेंद के ऊपर बल्लेबाज को घर का रास्ता नापना पड़ा। ने बल्लेबाज हम देख रहे प्रमोद सामना करेंगे दिव्येश बॉलाडे। यहाँ पर फील्डिंग की रचना, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट, शॉर्ट गली, डीप एक्स्ट्रा कवर, शॉर्ट फाइन लेग, फर्स्ट स्लिप। बिल्कुल दिव्येश गेंदबाजी के लिए ये उड़ाया गेंद, 1 बाउंस, फाइन लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन। और इसी के साथ गावदेवी आंबेली क्रिकेट टीम ने जीत हासिल की। अभिनंदन। तर आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये इथे दीपक फुलोरे यांचं इथे आगमन